नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्याकडे हा जो चष्मा मी गेल्या वर्षीच घेतला होता, 1 वर्ष पण नाही झालं आहे. तर त्याचे एका साईडची दांडी तुटलेली आहे. तर आपण जाऊया चष्म्याच्या दुकानामध्ये. चला माझ्याबरोबर, तुम्हाला पण नेते मी. पण आपण आज शनिवार असल्याने, शनी अमावास्या असल्याने मी हनुमंताच्या देवळात आले आहे. आणि शनीचं आणि हनुमानाचं एकच देऊळ आहे. तर आपण तेल घेऊया आणि देवाला आतमध्ये देवळात जाऊया नमस्कार करायला. इथे शनिदेवाची मूर्ती आहे. काळ्या कलरची असते ती शनिदेवाची. आणि पाठच्या साईडला मोठं झाड आहे आणि तिथे शेंदूर लावलेली हनुमानाची मूर्ती आहे. तिथे पण आपण दर्शन घेतलं. आता आपण बाहेर पडलो आहे. मार्केटमध्ये जाऊन चष्म्याच्या दुकानात चाललो आहे आपण. और त्याला मी माझा जुना चष्मा दाखवला, त्याची दांडी तुटली होती. तर त्याने मला तो रिपेअर करून दिला, फ्रीमध्ये करून दिला. आणि हा गॉगल मी तिथेच घेतला आहे, विदाऊट नंबरचा. आता मी बाहेर मार्केटमधून जे आणलं ते सांगणार आहे. दूध आणलं 1 लिटर, पनीर आणलं, मॅगी आणलं आहे मी, ब्रेड आणलं आहे मी, जांभळं आणलेत मी 100 रुपये पाव किलो. शिमला मिरची आणले मी. आणि आपण माझा तुटलेला चष्मा आपण रिपेअर करून आणला आहे. आणि गॉगल पण आणलं आहे आपण. थँक्स फॉर वॉचिंग.